इथे मात्र पैसा वसूल झाला आणि आमचे राजेंद्र दादा या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन आता मात्र रजा घेताना दिसतात. फार मोठं योगदान आहे त्यांचं सुद्धा. आणि किरण पवारसाठी एक बक्षीस होतं 5,000 रुपये कॅश प्राईज अर्धशतकी खेळीसाठी आणि ते घेण्यासाठी किरणने यायचा. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे पण इथे मात्र क्षेत्ररक्षण त्याहून दर्जेदार होताना पाहायला मिळाला. चेंडू कव्हर पॉईंटमध्ये उडालेला झेल, गलीमध्ये उडालेला झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक करणने टिपलाय झेल. विकेट नंबर 1 पहिला खेळाडू अनिकेत मोकल होतोय झेल बाद. थँक्यू. तुषारजी पाटील यांच्याकडून केपी किरण पवारसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं अर्धशतकासाठी, ते आम्ही त्याला देतोय. धन्यवाद. अनिकेत मोकल साई टेनिस क्रिकेटमधील हा ग्रामीण फॉर्मॅट खेळणारा खेळाडू पण आज PPL पनवेल प्रीमियर लीगमध्ये या पहिल्या सामन्यामध्ये मात्र तो अपयशी ठरलाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. स्मायरा स्पोर्ट जय हनुमान टेंबोडे ओवळे मुरबी संघाला बसलेला पहिला धक्का अनिकेत मोकल. त्यानंतर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी खेळाडू आलाय. नाव आहे करण पाटील टेंबोडे. स्वस्तिक मात्र एक चांगला गोलंदाज आहे. नेक्स्ट बॉल. थोडासा अपट्रॅकर करण्याचा प्रयत्न आहे. वेग सुद्धा चांगला पाहायला मिळतोय इन ॲक्शन मध्ये, ज्याला आपण सध्या पाहतो. स्वस्तिकला चांगली गोलंदाजी हाताळल्या जात आहे. विशेष सूचना आहे बॅटिंग टीमचा 12th मॅन 12वा खेळाडू आमच्यापर्यंत आलेला नाही आहे. स्मायरा स्पोर्ट्स जय हनुमान टेंबोडे ओवळे मुरबी. यावेळचा चेंडू थोडासा समोर टाकण्याचा प्रयत्न केला. बॅट्समन आडव्या बॅटनं स्ट्रोक बनवतोय. चेंडू वाईडिश लॉंग ऑन एरिया क्लिअर करतो आणि आलाय या सत्रातील पहिला षटकार. करण पाटील मॅन फ्रॉम टेंबोडे. चांगला फटका आला ज्याच्या बॅटमधून. पहिला चेंडू डॉट गेला होता. दुसऱ्या चेंडू ती 7ची मोहर लगवलं. धावसंख्या पोहोचली जाते 1 बाद 7 वरती. कॅमेरामॅनचं कौतुक करूया. लास्ट एंड मुवमेंट पर्यंत चेंडू बरोबर कॅच करतायत. यावेळचा चेंडू दिशा बदलली आहे परंतु फटका तेवढ्याच ताकदीचा आणि त्याच आकड्याचा येतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये षटकार. सहा मिळाल्या जात आहेत. करण पाटील नाम तो सुना होगा. 3 मध्ये आतापर्यंत ज्यानं 12 केल्यात. P1चं षटक मॅक्झिमम मोठे स्ट्रोक बनवतोय. यावेळचा चेंडू फटका हातात जातोय. डीप अली पटेलकडे चेंडू गेलाय. डीप काऊ कॉर्नरकडे झेल उडाला होता आणि इथे झेल टिपलाय. करण पाटील आता मात्र होणार झेल बाद. फ्लॅट स्ट्रोक होता यावेळेस. मात्र पाहिला तर चेंडू थोडासा कमी बाउन्स झाला त्यामुळे बॅट्समन परफेक्ट रीड करू शकले नाही. चेंडूच्या मेरिटवर जाऊन त्यांना खेळता नाही आलं. परिणामता मात्र झेल उडाला. करण पाटील सुरुवातीला 2 चेंडूवरती 2 षटकार आले. चौथा चेंडू हँडल करत असताना मात्र झेल बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 2 बाद 13 अशा स्थितीमध्ये असताना संघाची धावसंख्या आहे 13. एका षटकाचा खेळ संपला. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. इनॅट नंबर 4 राहुल गडगे टेंबोडे. त्याच गावातील खेळाडू आहे राहुल.
ग्रामीण फॉर्मॅट टेंबोडे संघातून खेळताना ज्याला आपण पाहतो, पण आज PPL पनवेल प्रीमियर लीगमध्ये ज्याला खेळताना आपण पाहणार आहोत. विस्ताराने पण जर पाहिलं तर नवी मुंबई, तिसरी नवी मुंबई होऊ घातलेल्या या परिसराचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे हा पनवेल तालुका आहे. आणि याच तालुक्याची आज टेनिस क्रिकेट विश्वाला एक वेगळी गवसणी घालणारी स्पर्धा जी पनवेल समालोचक असोसिएशन पुरस्कृत इथे मात्र ज्यांच्या माध्यमातून नियोजित करण्यात आले, त्यांचं विशेष आपण कौतुक करूया. फार मोठी संधी तळागाळातील खेळाडूंना, आज पनवेल तालुक्यातील खेळाडूंना फार मोठा प्लॅटफॉर्म आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध झाला. पहिलं षटक संपलंय. 2-13 अशा स्थितीमध्ये असताना नवीन गोलंदाज येतोय मैदानामध्ये, नाव आहे करण घनसोलकर. तालुका ओपन फॉर्मॅटमध्ये ज्यात करणला आपण पाहतो तो करण समोर असेल आणि त्याच्या समोर मात्र फाईट करण्यासाठी बॅट्समन कॅप्टन विकी जज करतोय. चेंडू यावेळेस मात्र डीप स्क्वेअरकडे खेळलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत, बॉडी बॅलन्स केली आणि ते मात्र अफलातून क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केलाय. फार मोठा हादरा बसला जातोय बॅटिंग टीमला. टीम कॅप्टन विकी पाटील होतोय झेलपात. अगदी ज्यांचा नावाचा एक स्टँड तुम्हाला अगदी लॉंग ऑन एरियामध्ये बघायला मिळेल ते राज शरद भोईर हा स्टँड तुम्हाला बघायला मिळते. मी सन्माननीय राज भोईर यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुरबी गावचे सन्माननीय अनिलजी पाटील साहेब, त्याचसोबत समाजसेवक मनीष पाटील, सन्माननीय जीवन ठाकूर, निकेशजी ठाकूर आणि सन्माननीय निलेशजी ठाकूर आणि त्यासोबत जयदेव पाटील साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर. सन्माननीय महेश दलवी आपल्यालाही विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कॉम्बॉक्स यस्तांकू खूप चांगला, थँक्यू. खूप चांगला झेल पाहायला मिळाला जो क्षेत्ररक्षक सुमित मोरे. बॉडी बॅलन्स खूप चांगल्या पद्धतीने केली. अगदी सीमारेषेजवळ कसं लगत कसं क्षेत्ररक्षण कराव्याचं उत्तम उदाहरण सुमितने दिलं. विशेष कौतुक करावं लागेल त्याचं. फार मोठी विकेट जी मात्र प्राप्त झाली आहे सुमितच्या क्षेत्ररक्षणामुळे. विशेष कौतुक करावं लागेल. सुमित मोरे मोह संघाचा खेळाडू, मोहगावावरून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 3-13, सध्याच्या घडीला 3-13 या स्थितीमध्ये असणारा फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतोय, अर्थात स्मायरा स्पोर्ट जय हनुमान टेंबोळे वळप मुरबी. यावेळचा चेंडू फटका चांगला, शॉर्ट लेकडून चेंडू लॉंग लेकडे ट्रॅव्हल होतो आणि क्षेत्ररक्षकाला चेंडू थांबण्यापासून रोखवण्यापासून मात्र निघून चाललाय लॉंग ऑन सीमा पार. 4 मिळायला जात आहेत. लॉंग लेगला गेलेला हा चौकार बऱ्याच अवधीनंतर येतोय आणि अशा चौकारांची नितांत गरज असणारा ती म्हणजे स्मायरा स्पोर्ट्स जय हनुमान टेंबोडे ओवळे मुरबी संघाला. या 4 मिळाल्यात. धावा होत आहेत 17 धावा. 3-17, 1.2 षटकांचा खेळ झालाय. करण घनसोलकर यावेळेस प्रथमेश पुन्हा एकदा एक गुडघा फोल्ड करून बॉडी बॅलन्स करतो आणि चेंडू विरकावून दिलाय. लॉंग लेग सीमा पार, फ्लॅट स्ट्रोक षटकार. चांगली फटकेबाजी सध्या मैदानात चालू आहे. इन ॲक्शन मध्ये आपण पाहू शकाल थोडासा लोअर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. बॅट्समन बॉडी बॅलन्स करून त्याला फुल टॉस केला आणि मात्र फुल टोल उचल केला. मिळाल्या 6 धावा. धावसंख्या होती 23. 3-13, आता मात्र 3-23 होत आहेत. 1.3 षटकांचा खेळ झाला. प्रत्येक षटकामागे नवीन गोलंदाज वापरण्याची ती मात्र एक नियमावली आहे या स्पर्धेची. यावेळचा चेंडू थोडासा गतिहीन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा गोलंदाजाला असं वाटला होता चेंडू, परंतु चेंडू मात्र आउटसाइड टू ऑफ स्टंप निघून चालला. अंपायर सिग्नल, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने वाढली जाते. अतिरिक्त धाव मिळाली आहे. धावा होत आहेत 24 धावा. प्रथमेश खेळतोय 10 वर आणि राहुल गडगे ज्याला अजूनही स्ट्राईक नाही आहे तो नॉन स्ट्रायकर आहे.
यावेळेस मात्र कट केला चेंडू पॉइंट कडून डीप कडे जाताना दिसतोय. सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता आणि रनिंग बिटवीन विकेट ही मात्र पाहायला मिळाली खूप चांगली. 2 पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांच्या सहाय्यानं धावफलक पोहोचलाय 26 वर. प्रथमेश 12 वरती आहे. चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट सध्या मैदानात चालू आहे. विकी पाटील, अनिकेत मोकळ आणि करण पाटील बाद झाल्यानंतर डाव सावरत असताना राहुल गडगे आणि प्रथमेश फडकेचं कौतुक करावं लागेल. 26 होत आहेत. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि बरोबर कव्हर पॉइंटच्या मधून चेंडू निघून चाललाय. सीमा पार षटकार. क्या बात आहे. नशीब नेहमी शूरांना साथ देतात असं म्हटलं जातं आणि आज मात्र मैदानामध्ये प्रथमेश ज्या पद्धतीने खेळतोय त्याला नशिबाची सुद्धा साथ मिळाली आहे. गोलंदाजाने टाकलेला हा चेंडू करण घनसोलकर थोडासा मागडा ठरलाय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकलाय. फास्ट होता. यष्टीरक्षकाला आणि शॉर्ट लेग मध्ये असणारा, शॉर्ट थर्डमॅन मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला सुद्धा जो चेंडू मिळाला नाही. 5 मिळाल्या जातात आणि या 5 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचले 37 वर. यावेळचा चेंडू कनेक्ट झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थांबणं कठीण. चेंडू निघून चाललाय षटकारासाठी आणि आणखी एक आलाय षटकार. 2 षटकांचा खेळ संपला. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी यारून फलंदाजी करत असताना स्मायरा स्पोर्ट्स जय हनुमान टेंबोडे ओवळे मुरबी संघाची धावसंख्या होतीये 3 बाद 43 धावा. थँक्यू डीजे. आज संपूर्ण कमिटीला फॉलो व नाश्त्याची व्यवस्था करणारे सन्माननीय बालराम ठाकूर साहेब कोपरा यांच्याकडून करण्यात आले. खरं तर आज आमचा शिलेदार जो आमचा एक उत्तम स्कोरर अजय वर्तेकर आज आमच्यात नाही आहे, त्यालाही भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करतो. त्याची कमी आम्हाला पावलोपावली भासते, कारण असं कोणतं काम नाही जे अजयनं PPLमध्ये मागील 3 वर्षामध्ये केलं नाही. त्यांचे मामाश्री सन्माननीय बालराम ठाकूर कोपरा यांचं आगमन झालं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अन्नदाता सदासुखी सन्माननीय प्रणाली मंडप डेकोरेशनचे सन्माननीय आत्माराम शेठ घरत यांच्याकडून आम्हाला संपूर्ण आज कमिटी असेल, आमचे ऑफिशियल्स असतील, यांना सगळ्यांना अन्नदान पूर्ण भोजन त्याने दिलं. पेटगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. ओटू कॉम्बॉक्स. यस, थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय. 43 झाल्यात. पहिल्या षटकामध्ये अवघ्या आल्या होत्या 13 धावा आणि 2 बाद 13 अशी स्थिती असताना डाव सावरत होणारी जी फलंदाजी, डाव सवरणारी फलंदाजी मैदानामध्ये पार्टनरशिप खूप चांगली पाहायला मिळाली. भागीदारी फार महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये आणि ती भागीदारी होत असताना प्रथमेश आणि राहुल गडगे यांच्यात पाहायला मिळाली. प्रथमेश फडकेचं विशेष कौतुक करेन. 5 चेंडू फेस केलेत आणि आतापर्यंत ज्यांनी 24 जमा केल्यात. वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीतील आणखी एक अर्धशतकी खेळी करण्याची फार मोठी संधी आता मात्र प्रथमेशला ठोठावते, खुणावते असं म्हणावं लागेल. गोलंदाज आलाय नवमान पटेल. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र बॅक साईडला राऊंड मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून चाललाय सीमा पार चौकार. खूप चांगली फटकेबाजी सध्या मैदानात चालू आहे. आपण विषय छेडला होता, क्रिकेटमध्ये भागीदारी फार महत्त्वाची असते आणि ती भागीदारी आज मैदानामध्ये संघाचे महत्त्वाचे फलंदाज विकी अनिकेत करण बाद झाल्यानंतर स्मायरा स्पोर्ट्स जय हनुमान टेंबोडे ओवळे मुरबी संघाला
सावरण्यासाठी आणि त्या संघाचा डाव सावरण्यासाठी राहुल गडगे आणि प्रथमेश फडके करताना दिसतोय. विशेष कौतुक करायला लागेल. नौमान पटेलचं स्वागत झालंय चौकारानं. 4 आळ्यात संघ पोहोचलाय 47 वर. यावेळचा चेंडू थोडासा गती परिवर्तन होता चेंडूमध्ये पाहायला मिळालं तर दिशा थोडी सुद्धा वेगळी होती. टेक ऑफ नंतर चेंडू ऑफस्टंपच्या किंचितसा बाहेर निघाला. बॅट्समन ऑन साईडला स्ट्रोक बनवण्याच्या प्रयत्नात होते. निर्धाव गेला. स्ट्रायकर राहुल गडगे. टेंबोडे टेनिस क्रिकेटमधील हा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानामध्ये चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र बॅकफुट लावून चेंडू शॉर्ट लेग कडून खेळला. चेंडू लॉंग लेग कडे ट्रॅव्हल होताना दिसतोय. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु चेंडू निघून चाललाय सीमा पार. चौकार. क्या बात आहे. बरोबर गॅप मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हाईट फॅक्टर साठी इथे रिव्ह्यू आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. जज करतील. नौमानचा हा चेंडू एक्झॅक्ट कुठे डिलिव्हर झाला चेक हाईट फॅक्टर चेक केली जाईल. तत्पूर्वी आपण पाहतोय 51 धावा होत आहेत. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. नौमानने रिलीज केलेले आतापर्यंत 2 चेंडू. पहिला 4 आल्या. एकूण 3 चेंडू रिलीज केलेत. एक चौकार आला, एक निर्धाव आणि या तिसरा चेंडू ज्यावरती काही क्षणातच जो निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. फाउंडर संदीप दादा वासकर, केडी ब्रदर्स ही वाहिनी हँडल करतात. फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडू माफ करा फेअर डिलिव्हरी आहे. मिळणार या 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या होतीये 3 बाद 51 धावा. नौमान पटेल. नेक्स्ट बॉल. राहुल यावेळेस मात्र बॅकफुट लावून चेंडू बरोबर गॅप मध्ये टाकतोय. खूप चांगलं क्रिकेट मधील कौशल्य आता मात्र या फटक्यावरती पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाला जागी हलवून सुद्धा दिलं नाही. लॉंगॉनच्या चेंडू सीमा पार. चौकार. चांगलं क्रिकेट सध्या मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. राहुल गडगे मॅन फ्रॉम टेंबोडे आणि त्याला साथ देणारा खेळाडू जो नेरेवरून बिलॉंग करतोय. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल उडाला. सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि आता मात्र फार मोठा ब्रेक तू म्हणावा लागेल. प्रथमेश आणि राहुल यांच्यामध्ये होणारी फार मोठी भागीदारी आणि तिला मात्र सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज नौमानने मात्र मिळवण्याचा प्रयत्न केला. 12 धावा 2 बाद 12 अशा स्थितीमध्ये असणारा हा संघ तिसऱ्या षटकाच्या 2.5 षटकांमध्ये पोहोचलाय 55 वर. चांगली फलंदाजी प्रथमेश आतापर्यंत 5 बाद 24 वर आहे. ज्यांची उपस्थिती आपण व्यासपीठावरती पाहतोय. राजशेठ भोईर, पनवेल तालुका अध्यक्ष अन्याय अत्याचार निर्मूलन समिती व स्वतंत्र संपादक पत्रकार संघ पनवेल तालुका अध्यक्ष यांची इथे उपस्थिती लाभलेली आहे. त्याचबरोबर त्यांचा स्टँड सुद्धा आपण समोरच्या दिशेने पाहतोय. राज शरद भोईर स्टँड टेंबोडे यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. न्यू बॅट्समन संदेश पाटील मॅन फ्रॉम बामणडोंगरी. यावेळचा चेंडू सरळ खेळला जातोय. सिंगल पूर्ण केली जाते. नौमान कमबॅक करतो असं म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी ओव्हरऑल नौमानची झाली आहे. जिथे मात्र सिंगल आली आणि या सिंगलच्या साह्यानं 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना स्मायरा स्पोर्ट्स जॅनवान टेंबोडे ओवळे मुरबी संघाची धावसंख्या होती 4 बाद 56 धावा. हॅलो. तसेच राजशेठ भोईर यांच्या बरोबरीने संदेश शेठ गायकवाड आणि राहुल शेठ गायकवाड यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांना ही विनंती आम्ही करत आहोत आपण व्यासपीठावरती यावा. त्याचबरोबर विकास सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनापासून पनवेल प्रीमियर लीग 2025 मध्ये स्वागत करत आहोत. आणि दोन्ही संघाचे ओनर आहेत त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो. एका बाजूला साबेरजी तलवी साहेब आहेत त्यांनाही विनंती करतो आपण या व्यासपीठावरती. तर दुसऱ्या बाजूने सचिनजी सालके आणि निवास गायकवाड यांना सुद्धा विनंती करत आहोत. आपलं मनपूर्वक स्वागत. आपण या व्यासपीठावरती यावं. यस. एकीकडे आपण पाहतोय स्मायरा स्पोर्ट जॅनमान टेंबोडे ओवळे मुरबी संघाने त्यांच्या
विरोधात खेळणारा आयशा स्पोर्ट्स बारापाडा, हे सुद्धा फार मोठं नाव आहे, ज्यामध्ये साबीरभाई दळवी, यासर दाखवे, नौमान पटेल, तमीम सर आणि हसनैन दाखवे या संघ मालकांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. खरं तर यांचं विशेष कौतुक करेन आज पनवेल प्रीमियर लीगमध्ये त्यांचा संघ खेळताना दिसतोय, ज्यामध्ये आपल्यासोबत खरं तर हसनैन दाखवे मॅनेजर आहेत त्या टीमचे, तमीम सर कोच आहेत, नौमान पटेल कर्णधार, ज्याला आपण पाहतोय गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने ज्याने चौथं षटक हाताळलं. इतर दोन गोलंदाजांच्या तुलनेत तिसरं षटक फार महत्त्वाचं नौमानचं पडलं, जिथे मात्र महत्त्वाची विकेट मिळाली आणि 13 धावा ज्यानं खर्च केल्या. नक्कीच प्रसाद, आयशा स्पोर्ट्स बारापाडाचे संघमालक सन्माननीय साबीरभाई दळवी संघमालक आणि त्यासोबत यासर दाखवे संघमालक यांना आम्ही त्यासोबत कोच तमीम सर आणि हसनैन दाखवे मॅनेजर यांना आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही इथे करतो. आणि सध्या बॅटिंग करत असलेला स्मायरा स्पोर्ट्स जयनमन टेंबोडे ओले मोरबी संघाचे संघमालक सचिनजी सालके, नेवाजी गायकवाड संघमालक, त्यासोबत टीम मेंटर मॉन्टी पाटील, प्रणय पाटील मॅनेजर, नितेश ठाकूर व्यवस्थापक आणि गणेश पाटील व्यवस्थापक यांनाही आम्ही विनंती करतो की आपण या व्यासपीठावर आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओटोकॉम बॉक्स. यस, आपण जाऊया मैदानाकडे, जिथे मात्र 2.3 षटकांचा माफ करा, 3 षटकांचा खेळ संपलाय. चौथं षटक, यावेळेचा चेंडू चांगला होता, दिशा दिले चेंडूला, चेंडू डीप पॉईंटकडे चाललाय, सिंगल पूर्ण डबलसाठी प्रयत्न केले जात आहेत, अगदी क्लोज आहे, परंतु गुड रनिंग बिटवीन विकेट या दोघांमध्ये पाहायला मिळाली. 2 पूर्ण केल्यात, वेगानं 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांच्या सहाय्यानं धावफलक पोहोचलाय 58 वर, 58 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. सिद्धेश दळवी गोलंदाज आला. सिद्धेश दळवी शहरी भागातून मोडणारा हा खेळाडू, चांगली गोलंदाजी ज्याच्याकडे सुद्धा आहे, जो चौथं षटक या सत्रातील हाताळण्यासाठी ज्याला निवडला गेलाय. बॅट्समन प्रथमेश फडके, जो 5 चेंडूमध्ये 24 वरती अजूनही खेळतोय. संदेश आला त्याच्यासोबत, 2 मध्ये ज्यानं आतापर्यंत 3 केल्यात. नेक्स्ट बॉल, संदेश यावेळेस मात्र बॅकफुट लावून चेंडू वी शेप मध्ये डीप मिड विकेटच्या वरतून भिरकावून देतोय. PPL सिक्सर. थँक्यू डीजे. प्रसाद, एक गोष्ट फार महत्वाची आहे ना, बघा ना, PPL ची सुरुवात झाली, नेरेगावचा प्रवीण सोरगे बालिंग सिक्सर किंग, ज्यानं PPL चे पहिले 2 षटकार त्यांनी ठोकले, आणि आता प्रथमेश तोही नेरेगावाचाच आहे आणि मैदानामध्ये तुफानी फलंदाजी त्याची सुरू आहे. यावेळेस मात्र खोला टाकला हा चेंडू होता, बॅकफुटलावरून चेंडू ऑन साईडला खेळण्याचा हा प्रयत्न, परंतु वेग जास्त होता चेंडूवरती, परफेक्ट कनेक्ट करू शकले नाही बॅट्समन. लेग बाईटच्या स्वरूपात ही सिंगल मिळाली जाते. नेरेदुंद्रे विभागामध्ये सुद्धा खूप चांगले खेळाडू आहेत, याचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा मात्र PPL सीझन 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विशेष कौतुक करावं लागेल आज या मैदानावरती खेळ होत असताना ज्या खेळाडूंचा पाहायला मिळाला. प्रथमेश फडके, जो अजूनही मैदानावरती आहे, ज्याच्याकडे आता स्ट्राईक आली बऱ्याच अवधीनंतर. प्रथमेश यावेळेस मात्र थोडीशी स्लोवर डिलिव्हरी होती, वेट अँड वॉच, पाहिला, थांबला आणि त्यानंतर शॉट सिलेक्शन केलं. चेंडू डीप मिड विकेट, आउट ऑफ द पार, षटकार. प्रथमेशसाठी थोडीशी अडचण निर्माण केली होती, परंतु प्रथमेश बऱ्याच अवधीनंतर नॉन स्ट्रायकर म्हणून जो उभा होता त्यानं तिथून बरेचसे चेंडू अगदी पाहत होता. जवळजवळ 9 चेंडू प्रथमेश नॉन स्ट्राईकला होता. त्या प्रथमेशला हा चेंडू थोडासा स्लोवर डिलिव्हरी केली होती. प्रथमेशनं पाहून बॅकफुटला राहून चेंडू मात्र पाहिला आणि परफेक्ट मात्र हिट केला. चेंडू 6 मिळाल्या गेल्या. या षटकाराच्या साह्यानं प्रथमेश पोहोचलाय 30 वर आणि संघ पोहोचला 71 वर. या अगोदर 68 धावा झाल्या होत्या, 69चं टार्गेट होतं, पण इथे मात्र थोडंसं वेगळं गणित पाहायला मिळत आहे. स्ट्रेट टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मिड ऑनकडे आला, लॉंग ऑनकडे चाललाय, सिंगल मिळाली जाते
आणि या सिंगलच्या साह्यानं धावत संख्या 1 ने वृद्धिंगत झाली. धावत संख्या होती आहे 72 धावा, 72 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट याचं उत्तम उदाहरण हा सामना आणि हा पहिला डाव पाहायला मिळतोय. फुल टॉस आहे, फुल टोल उसूल, डीप स्क्वेअर लेगकडे फक्त दिशा दिली आहे, टायमिंग साधलंय, बॅट्समनच्या बॅटमधून आणखी एक आलाय षटकार. सहा मिळाल्या जातात. षटकार आला. या षटकाराच्या साह्यानं धावत संख्या होती 78. संदेश खेळतोय 15 वर आणि प्रथमेश खेळतोय 31 वर. षटक संपला गेलाय, अर्थात 4 षटकांचा खेळ संपलाय. या सत्रातील हे शेवटचं षटक बाकी असणार आहे. धावत संख्या होती 78. एक फायटिंग स्कोर, मोठी धावत संख्या उभारत असताना सध्या मैदानामध्ये स्मायरा स्पोर्ट जय हनुमान टेंबोडे ओवळे मुरबी संघ. सुरुवातीचे 3 फलंदाज 12 वरती गारद झाले होते पहिल्या षटकामध्ये, पण त्यानंतर मात्र खूप चांगली फलंदाजी साकारली प्रथमेशने, त्याला साथ दिली राहुलने, आणि आता मात्र संदेश सध्याच्या घडीला आपल्या संघ मालकाला, संघ नायकाला चांगला संदेश देत असताना. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चौथ्या पर्वामध्ये 96 धावांचा उच्चांक आहे, हायेस्ट आहे 96 धावांचा. गोलंदाज झाले शेवटचं षटक. सुमित मोरे, मॅन फ्रॉम मोहो, मोहो गावातील हा खेळाडू सुमित मोरे शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय. स्ट्रायकर बॅट्समन जो 7 मध्ये 31 वरती खेळतोय, नाव आहे प्रथमेश फडके. चला जास्त वेळ घेऊ नका. ऑन फील्ड डिसिजन जो आहे, जो आपल्याला वेळेवरती घ्यावा लागेल, कोणत्या प्रकारे जास्त वेळ वाया जाऊ देऊ नका. ऑलरेडी आम्ही 22 मिनिटं उशिरा तसे वैभवजींनी आमच्यापर्यंत पोहोचवलंय. 5:52 मिनिटं होत आहेत. विशेष सूचना आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू डीप पॉइंटकडे जाताना दिसतोय, परंतु मात्र त्याच्यावरती 4 धावा या नक्कीच मिळताना दिसतात. चेंडू 1 बाउन्स सीमा पार, चौकार. अवे फ्रॉम बॉडी, थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करता चेंडू. बॅट्समननं 4 लागवला. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर 98 धावा दाखवत आहेत. सध्याच्याकडला प्रथमेश जो 35 वरती खेळतो, पाहूया प्रथमेश आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीतील अर्धशतकी खेळी या सामन्यामध्ये पूर्ण करेल का, ज्याच्यामध्ये जवळजवळ अजूनही 5 चेंडू प्रथमेश जवळ असणार आहेत. सुमित मोरे चांगली गोलंदाजी करतोय. वेग आहे परंतु दिशाहीन गोलंदाजी. ऑफस्टम्पच्या बऱ्याचसा बाहेर निघणारा चेंडू अवे फ्रॉम बॉडी म्हणावी लागेल. सिंगल मिळाली जाते. धाव संख्या 1 ने वाढते. 83 होतात. 83 रन्स. यावेळचा चेंडू कनेक्ट झालाय. लॉंग ऑन एरिया क्लिअर केला जातोय. उत्तुंग आणि गगनभेदी आलाय षटकार. प्रथमेश 41 वरती खेळतोय. 9 चेंडू आणि 41 धावा. प्रथमेशचं विश्लेषण केलं तर आतापर्यंत प्रथमेशनं 4 षटकार, 5 षटकार आणि 2 चौकार लगावलेत. 5व्या क्रमांकावरती आलाय.
परंतु 1 नंबरची फलंदाजी सध्या त्याची संघासाठी झाली आहे. संघाची धावसंख्या 89 धावा, 4 बाद 89. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. गुणलेखकाच्या अहवालानुसार या सत्रातील या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा चेंडू आता इथे मात्र कनेक्ट झालाय, परंतु झेल उडाली जाते, झेल टिपली आहे. विकेट नंबर 5, 5वा खेळाडू. एक मोठा धक्का, प्रथमेश होतोय झेल बाद. तो 10 चेंडू 41 धावा. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रथमेश फडकेसाठी होताना दिसत आहेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय, चिनू पाटील. रोहिंजन टेनिस क्रिकेटचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो तो चिनू मैदानामध्ये येताना दिसतोय. स्ट्रायकर बॅट्समन. या षटकातील उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या आहे 89 धावा, 5 बाद 89. संध्याकाळचं सत्र थोड्याच वेळात फ्लड लाईट्स चालू होतील. क्या बात आहे. हा चेंडू सुद्धा चांगला आहे. आउटसाइड टू ऑफ स्टंप. वेग चांगला आहे या गोलंदाजाकडे आणि आता मात्र दिशा सुद्धा चांगली पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, वाईड नंतर एक सिक्सर आला, पण त्यानंतर मात्र कमबॅक करतो. 2 चेंडूमध्ये महत्वाचा विकेट प्राप्त करून एकही धाव दिली नाहीये सुमित मोरे. खोला चेंडू टाकतोय. आणखी एक निर्धाव आला. चांगलीच गोलंदाजी कमबॅक केलं म्हणावं लागेल. पहिल्या सत्रामध्ये आशिष परदेशी या गोलंदाजानं ज्या पद्धतीने शेवटचं षटक हाताळलं होतं आणि धावसंख्येचा वेग कमी केला होता, त्या पद्धतीनं हा गोलंदाज प्रयत्न करतोय सुमित मोरे. शेवटचा चेंडू बाकी आहे. गुणलेखकाच्या आवडीनुसार शेवटचा चेंडू 89 धावा झाल्यात. स्टेप आउट होऊन खेळण्याचा हा प्रयत्न. चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉट सिंगल पूर्ण केली जाते, डबल पूर्ण केले जात आहेत. 2 मिळाल्यात आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचलाय 91 वर. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना स्मायरा स्पोर्ट जे हनुमान टेंबोडे ओवळे मोरबी संघाची धावसंख्या होतीये 5 बाद 91. करायच्या आहेत 92 धावा. थँक्यू डीजे. मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आपण वळणार आहोत. मी आमंत्रित करतो आमचे सन्माननीय पाहुणे ज्यांच्या नावाचा आपल्याला स्टँड बघायला मिळेल ते सन्माननीय राज शरद भोईर यांना मी विनंती करीन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. पण प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये आमचे दातृत्व, दानशूर व्यक्तिमत्व, व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव, मंडप डेकोरेशनमध्ये देखील त्यांची उत्तम दर्जाची कामगिरी आपण सातत्यानं पाहतो. ते सन्माननीय राज भोईर यांचा शुभ सन्मान आपण येथे करणार आहोत. मी त्यांचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करेन महेंद्र पाटील सरांना. त्यासोबत सन्माननीय निर्भय शेठ पाटील यांना मी आमंत्रित करेन. आपण या. सन्माननीय श्री राज शरद भोईर यांचा हा शुभ सन्मान आपण इथे करतो. माय चोपदार शाल पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा आणि त्यासोबत ओनर सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा शुभ सन्मान करतोय. निर्भय शेठ या आपण. पनवेल प्रीमियर लीगमध्ये हे आमचे प्रमुख पाहुणे त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो.
त्यांच्या नावाचा स्टँड आपल्याला बघायला मिळतं लॉंग ऑनमध्ये. त्याच्यानंतर मी आमंत्रित करेन पालेबुद्रुक गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर रुपेश उलवेकर साहेब, आदेई वलभ विभाग 40+ अध्यक्ष सन्माननीय रुपेश उलवेकर साहेबांना मी आमंत्रित करतो की आपण आपला सन्मान स्वीकारावा. मी आमचे प्रतिनिधी निनाद कदम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. रुपेश उलवेकर पालेबुद्रुक आदेई वलभ विभाग 40+ अध्यक्ष, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. आमचे बॅकबॉन सचिनदादा वास्करी आमच्या सोबत आता जोडले गेलेत. महेश दादा आलेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. आपण आसनात सभा. तर रामशेठ टागोर कॉलेजमध्ये असणारे आमचे प्राध्यापक सन्माननीय विकास सरांना मी विनंती करेन की सर आपला शुभ सन्मान आपण स्वीकारण्यासाठी यावं. चला बॅटर पाठवा मैदानात प्लीज. लाईट्स ऑन करायला हवेत. बॅटिंग टीम नौमान लाईट्स ऑन करायचे आहेत. जर करायचे असतील तर आम्हाला इशारा करा, लाईट्स ऑन होतील. येस, फ्लोर लाईट्स ऑन होत आहेत. थँक्यू. थँक्यू सर. सन्माननीय श्री बाबू कोलिये आणि सन्माननीय महेशजी भोईर यांच्याकडून आम्हाला 2 कूलर हे देण्यात आलेले आहेत. त्यांचा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो. खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत आणि आमच्या पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे 2 सिलेदार आता कॉम्बॉक्समध्ये जोडले जात आहेत. त्या ठिकाणी लव फडके आणि निनाद कदम हे आमच्यासोबत जोडले जाणार आहेत. वळणार तो आपण त्यांच्याकडे. ओ टू कॉम्बॉक्स. हॅलो, थँक्यू सो मच वैभव सर. थँक्यू सो मच प्रसाद सर. नमस्कार, वेलकम, आदाब, सत श्री अकाल. जमल्या तमाम क्रीडा रसिकांचं पनवेल प्रीमियर लीग खरं तर या 4थ्या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धेचा आजचा हा 6वा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि 6व्या दिवसामध्ये हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघ या दरम्यान खेळताना पाहायला मिळतात. स्मायरा स्पोर्ट जय हनुमान टेंबोडे ओवळे मुरबी विरुद्ध आयशा स्पोर्ट बारापाडा असा हा लढतीचा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या गेल्यात अगदी 91 धावा आणि 92 धाव्यांचं लक्ष. बॅटिंगसाठी इथे मात्र तयार आहे बारापाडा टीमकडनं. सलामीची जोडी स्वस्तिक मात्रे आणि अली पटेल आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती गोलंदाज चिनू पाटील. मॅनफॉर्म रोहिंजन. गेम स्टार्ट. पहिला बॉल, फुलटॉस बॉल, सरळ बॅटनं लॉंग ऑनला चेंडू चाललाय चिरत एका टप्प्यानं सीमा पलीकडे चौकार. थँक्यू सो मच. काय चांगली सुरुवात आहे. 92 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉलवरती चांगला फटका स्वस्तिक मात्रेच्या बॅटनं. पुढचा बॉल खोलात टाकलेला. अगदी डीपेक्षा कव्हरला खेळाडू तैनात. तिथे मात्र एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळेल. अगदी निनाद सर आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती कमालीचा स्ट्रोक होता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. क्षेत्ररक्षणाची पाबंदी आणि त्याच्यामध्ये फुलटॉस बॉल म्हटलं तर तोफा होता. अगदी तिथे कबुली केला गेला. आता ऑन स्ट्राईकला फलंदाज अली पटेल. तलोजाचा स्टार कास्ट फलंदाज पहिल्या बॉलवरती आपले इरादे स्पष्ट करत असताना फुलटॉस बॉलला लॉंग ऑफ चढोक्यावरून एका टप्प्यानं पाठवलाय चौकारांकरिता. थँक्यू सो मच. क्वालिटी विथ क्लिअरिटी. खरं तर एक गमक असणारं PTC वाहिनी या स्पर्धेला कव्हर करताना पाहायला मिळतंय.
अली पटेल, खरं तर उस्मान पटेल यांचे बंधू. पहिल्या मॅचमध्ये उस्मान पटेल आपण पाहिलात, आता अली. परत एकदा बॉलला उचललाय आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं आणि तळोजे मजकूरचे तळोजेचे प्रेक्षक आधी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतात या षटकाराचं. लव इथून जर पाहायला गेलं तर 92 धावा स्कोर बोर्डवरती आहेत आणि पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजी करायची गरज आहे. जर एवढा स्कोर चेस केला तर मला तर वाटतं कालच्या सत्रामध्ये देखील 90-92 स्कोर आपण पाहिला होता आणि आज पण आपण पाहिला आहे तो या संघाकडनं स्मायरा स्पोर्ट्स जय हनुमान टेंबोडे ओळे मुरबी आणि आयशा स्पोर्ट्स बारापाडा यांना देखील हा स्टार्टिंग पासूनच करावा लागेल. चेंडू हवेमध्ये आहे, हाईट घेतले, क्षेत्ररक्षक तिथे असेल परंतु चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा, दणदणीचा षटकार. जसा स्कोर आहे तसं डॉमिनेशन, तसं ॲग्रेशन आपण पाहतोय. अगदी पहिल्या षटकापासून 21 धावा आल्यात, चेंडू झाल्यात 5. अतिशय सुंदर आधी नेत्रदीपक फलंदाजी आपल्याला अली यांची पाहायला मिळते. लहू यस, ज्या ॲव्हरेजनं धावा हव्या होत्या त्या ॲव्हरेजनं धावा बनतात. पुढचा बॉल मिस्टामिंग आहे, कॅचची नामी संधी होती आणि तिथे मात्र लॉंग ऑनला चांगला झेल टिपला जातोय. अखेरकार पहिल्या विकेटची कत्तल होताना पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती हा मिळालेला बहुमूल्य विकेट. अली पटेल बॅक टू द पवेलियन. गेले 4 ते 5 दिवस आपण DJ प्रशांतच्या माध्यमातून सुंदर आणि सुगम संगीत ऐकतोय. अतिशय सुंदर साथ त्यांची या PPL मध्ये आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून सुंदर गीत ऐकलं. पहिल्या विकेटचं पतन इथे झालंय अली पटेलच्या स्वरूपामध्ये. 1 डाऊनसाठी जातोय आयशा स्पोर्ट्स बारापाडा या संघाचा नौमान पटेल. जी कामगिरी अलीने पहिल्या षटकामध्ये केली तशीच फटकेबाजी मात्र कंटिन्यू ठेवावी लागेल जर एवढा स्कोर त्यांना चेस करायचा आहे. पहिल्या षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 21 धावा धावफलकावर 1 गडी बाद आणि ह्या 21 धावेमध्ये श्रेय दिलं पाहिजे अलीला, कारण अलीने चांगली फटकेबाजी केली. कुठेतरी चुकी आपल्याला पाहायला मिळाली. 3 फुलटॉस चेंडू होते आणि त्या 3 फुलटॉस चेंडूला सडेतोड उत्तर त्यांनी दिलं आणि हा स्कोर जो आपण स्कोरबोर्डवर पाहतोय तो त्याच्या बदल्यात 21 धावा धावफलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं अलीनं चांगलं सुरुवात दिली आपल्या डावाला. जरूर शेवटच्या बॉलवरती तो बाद झाला. व्यक्तिगत 16 धाव्यांचं योगदान दिल्यानंतर आता संघनायक आयशा स्पोर्ट बारापाडा टीमकडनं नौमान पटेल आता 3ऱ्या क्रमांकावरती. जरूर सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती गोलंदाज सौरभ भगत धाकटा खांडा टीमकडनं खरं तर बिलॉंग करणारा खेळाडू. सध्याच्या घडीला तुम्हाला इन ॲक्शनमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 2रं षटक, धावा 21 लागल्या गेल्यात स्कोर कार्डवरती पहिल्याच षटक्यामध्ये. आणि इथे पहिला बॉल टाकत असताना अवे फ्रॉम द बॉडी लाईन ऑफ स्टंप द ऑफ यॉर्कर मारा. डाव्या हाताचा गोलंदाज जास्त करून उजव्या हाताच्या फलंदाजांना त्रासदायक आणि ही लाईन भरपूर चांगली होती. नक्कीच आपण पाहत असतो की पनवेल प्रीमियर लीगमध्ये एक आपण रूल ठेवला आहे की 5 जे षटक असतात 5 षटकांमध्ये 5 गोलंदाज आपल्याला वापरायचे असतात. याने काय होतं, नवीन नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि कप्तान जे आहेत ते देखील एक पेच पडतो त्यांना की ओव्हर कोणाला द्यायची. त्यामुळे एक असं म्हणावं लागेल की नवीन नवीन गोलंदाज या PPL मधून निखरून येत आहेत आणि आपल्याला पाहायला देखील मिळत आहेत. येस, खरं तर पनवेल प्रीमियर लीगचं ते उद्दिष्ट आहे. नवोदित खेळाडूंना अगदी फ्रंट फूटवरती आणण्याचं काम सातत्याने त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. जवळजवळ हे 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करताना ही लीग पाहायला मिळते आणि या मागचं उद्दिष्टही चांगलं राहिलं गेलं आहे. अगदी शैक्षणिक साहित्य वाटप प्रत्येक विभागामध्ये जाऊन मिळालेल्या नफ्यातनं हे पनवेल प्रीमियर लीग खरं तर असोसिएशनची मंडळी करत असताना इथे या मधल्या काळात इथे मात्र त्रिफलाचित होत आहे.
फलंदाज बाद होतोय. एज लागली गेली. सलामीर जोडी आता अखेरकार मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. जो पहिला स्टार्ट मिळाला अगदी रिप्लाय ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता. सौरभला कशा पद्धतीने विकेट, अगदी हिट विकेट आहे, कारण का बॅट स्टम्पला लागली, मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी तुम्ही रिप्लाय ऍक्शन मध्ये PTC वाहिनीच्या माध्यमातून पाहू शकता. क्वालिटी विथ क्लिअरिटी आणि या स्पर्धेचं पूर्ण कव्हरेज त्यांच्या हातामध्ये. आणि हा बघा कशा पद्धतीने इथे हा फलंदाज बाद झालाय. स्वस्तिक बाद झाला अगदी स्वस्तामध्ये, आपण असं जरूर म्हणू शकतो. स्वस्तिक मात्र खरं तर तारागावचा सितारा होता, तो सलामीला आला, परंतु कमी धावेचं योगदान. खरं तर एक चौकार जरूर त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. टोटल त्याने 7 धावेचं योगदान दिलं. नवीन फलंदाज लोकेश भगत, मॅनफॉर्म करांजाडे. पहिला बॉल व्हेरिएशन होतं, परंतु खोलात टाकलेला बॉल होता. अगदी पुढ्यात टाकला, ब्रह्मास्त्र होता, ऑफस्टम ऑफ होता, यॉर्कर दाखवला आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. लोकेश भगत 4थ्या क्रमांकावरती आलाय. थोडंसं प्रेशर आता वाढत चाललं. 20 बॉल शिल्लक आहेत, 69 अजून बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने निनाचर धावा बनल्या गेल्यात त्या षटकाच्या तुलनेत हे षटक अधिक चांगलं आहे. पुढचा बॉल अगदी पुढ्यात टाकला, त्याला खेचून दिलाय, अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. षटकार लहू, जसं तुम्ही बोलत होता तसंच अगदी तुमच्या शब्दाला खरे उतरलेत आणि त्यानंतरच एक सुंदरसा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू प्रोव्हाइड करायचा. चेंडू येस आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. आतापर्यंत 29 धावा धावफलकावरती लागल्यात. 19 बॉल शिल्लक आहे. 63 धावांची गरज आहे. अजूनही पल्ला भरपूर गाठायचा आहे, परंतु इथं प्रयत्नांची पराकाष्ठ करताना लोकेश भगत पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक, शेवटचा बॉल. अजून एकदा लॉफ्ट केलाय, यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरनं तडाखे बंद फटका. अगदी करंजडे गावचा सितारा लोकेश भगतनं ठोकलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. लहू सर, तर 21 धावा होत्या. त्यानंतर हे 2 फटके आले, ते वगळता एक चांगलं षटक फेकलं होतं, परंतु चांगला कमबॅक देखील इथे आपल्याला पाहायला मिळाला. आयशा स्पोर्ट्स बारापाडा या संघाकडनं 35 धावा आपण धावफलकावर पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. आपण अली पटेलच्या स्वरूपामध्ये पाहिलं पहिलं विकेट, त्यानंतर स्वस्तिक मात्रे याच्या रूपामध्ये दुसरा विकेट जाताना आपण पाहिला. त्यानंतर 2 फलंदाज आपण पाहतोय, नौमान असेल आणि लोकेशनी हे 2 सुंदर असे नेत्रदीपक षटकार आपल्याला त्याच्या फलंदाजीतून पाहायला मिळाले. खरं तर शेवटच्या 2 बॉलवरती 2 जे षटकार आले ना, अतिशय लाभदायक आहेत मी तर म्हणेल आयशा स्पोर्ट बारापाडा टीमसाठी. कारण का त्या षटकारानं धावगतीचा वेग वाढवला गेलाय. 17.50 सरासरीने धावा बनल्या गेल्यात. अजून 18 बॉल शिल्लक आहेत. 57 धावेची गरज आहे, म्हणजे अजूनही 1900 सरासरी अजूनही गाठायचे, म्हणजे अजूनही इथे आक्रमण करावंच लागेल. त्याचं कारण असं राहिलं की पहिल्या डावामध्ये खरं तर स्मायरा स्पोर्ट जे हनुमान टेंबोडे ओळे मुरबी हा संघ जेव्हा खेळत होता ना, तिथे ज्या धावा बनल्या गेल्यात पहिल्या सत्रात, खास करून प्रथमेश फडके यानं ज्या 41 धावांचं योगदान दिलं ना, त्याचेच खरं तर हे प्रत्युत्तर देताना ही पराकाष्ठा होताना पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला ॲज अ कॅप्टन नौमान. पहिला बॉल खोलात टाकला होता ऑप्शन दी ऑफ. इथे मात्र डिफेन्स केलाय खरं. गोलंदाजच्या बोल्यावरती अनिकेत मोकल. साई गावचा सितारा सध्या तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. भरपूर चांगलं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये.
अनिकेत मोकलचं, परंतु इथे चांगलं षटक हातलावं लागेल जर या मॅचमध्ये जर का कमबॅक करायचं असेल तर हे निर्णायक षटक जरूर घडू शकतो, कारण का इथनं जर का चांगली सुरुवात आणि स्ट्रायकर एंडला लोकेश भगत. इथे व्हेरिएशन होतं परंतु लाईन खराब आहे, पंचांनी लगेच दर्शवलं गेलं इट्स अ वाईट बॉल. अगदी मागच्या 2 बॉलवरती 2 षटकार निनासर ठोकलेत ऑन अ हॅट्रिक. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करण्यासाठी हा पुढचा बॉल त्याच्यासाठी जरूर असेल. तो स्ट्रायकर एंडला लोकेश भगत. 37 धावा धावपटलावरती 2 गडी बाद जरूर झालेत, परंतु धावा बनतील यात शंका नाहीये. प्रेशर म्हणावं लागेल गोलंदाजावरती. पेट हँडकडनं गोलंदाजी करतोय. इथे बॅट फिरवल्या, क्षेत्ररक्षक तिथे अगदी उपस्थित असेल, चेंडू कलेक्ट करतोय, परंतु इथे गडबड झाली, क्षेत्ररक्षणामध्ये गडबड आणि हा निर्णय घेतोय पंचांचा. 4 धावा धावफलकावरती. धावफलक सरसावतोय पुढे. चौकार आलाय खरं तर मिसफिल्डच्या माध्यमातून फलंदाज लोकेश भगतला चौकार मिळाला, अन्यथा तिथं चेंडू अडवला जात होता, परंतु काही ज्या गोष्टी येतात ऐन मुवमेंटला ज्या घडल्या जातात आणि एखाद्या टीमच्या बाजूने तो चांगला निर्णय राहतो. 41 धावा धावपटलावरती. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता, परंतु मिडल ऑफ द बॅट आला नाही. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. डीप पॉईंटकडे चेंडू चाललाय, तिकडे डीपमध्ये खेळाडू तैनात. एक धाव जरूर पूर्ण होईल. सिंगल डबल नाही ते मी म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या टीमला फारसा फरक पडणार नाहीये. इथे जास्तीत जास्त हवाई सफर तुम्हाला इथे चेंडूला पाठवावं लागेल. 42 धावा बनल्या गेल्यात, 15 बॉल शिल्लक आहेत, अजून 50 धावेची गरज आहे. जवळजवळ अर्धा पल्ला आपण म्हणू शकतो की इथे पार केलाय, परंतु अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. नौमान इथे मात्र मिस्टामिंग आहे. लॉंग ऑफला खेळाडू तैनात, इथे झेल ड्रॉप. कहाणी में ट्विस्ट. आय थिंक चिनू पाटील होते, मॅन फ्रॉम रोहिंजन, ज्यानं पहिलं षटक हाताळलं. थोडासा दबावामध्ये राहिला कारण का तिथे धावा भरपूर बनल्या आणि अजूनही तो प्रेशर त्याच्यावरती जाणवला जातो की काय, कारण का फिल्डिंग करत असताना या गोष्टी घडतात की आपण षटक टाकलं तेव्हा धावा किती बहाल केल्यात आणि तो प्रेशर जाणवला गेला इथे. अगदी नौमान पटेलची मोठी विकेट होती. ॲज अ कॅप्टनला तुम्ही जीवनदान दिलं. यस, इथे फटका चांगला आहे. आउट ऑफ द पार्क षटकार येतोय. कडक स्ट्रोक आहे यावेळेस फलंदाज लोकेश भगत असं आपण म्हणू शकता. लुक एट दिस शॉट असं म्हणू शकता. हा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार. वरती आपण पाहतोय 2 गडी बाद. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील आणि इथे आपण पाहतोय लोकेशचा विकेट मात्र घ्यावा लागेल स्मायरा स्पोर्ट्स जय हनुमान टेंबोडे ओळे मुरबी या संघाला, कारण तो एक स्फोटक फलंदाजी इथे करतो आणि पुन्हा एकदा हवाई सफर दिलाय चेंडूला. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. सुंदर असा नेत्रदीपक षटकार. थँक्यू सो मच. 55 धावा धावपटलावरती 12 बॉल शिल्लक आहेत आणि 37 धावांची गरज आहे. खरं तर हाही षटकार चांगल्या पद्धतीनं लोकेश भगतनं दाखवलं गेलं. नीरज सर, आपण पाहिलं तर द्वितीय षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवरती सुद्धा लोकेशनं 2 षटकार दाखवले. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा शेवटच्या एंडिंगला जेव्हा स्ट्रायकर एंडला आले तेव्हाही 2 बॉलवरती 2 षटकार त्यानं दाखवले. उत्तमरित्या खरं तर षटकाची समाप्ती करताना लोकेश भगत तुम्हाला बॅटिंग मार्गवरती पाहायला मिळतात. अजून 12 बॉल शिल्लक आहेत आणि 37 धावांची गरज आहे. कमालीचा फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळतोय. 92 धावांचा पाठलाग करण्यासाठी हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आयशा स्पोर्ट बारापाडा खरं तर या चौथ्या पर्वामध्ये नव्हे तर पनवेल प्रीमियर लीगमध्ये प्रथमताच बारापाडा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आयशा स्पोर्ट बारापाडा आणि प्रथमताच प्रवेश मिळवला गेलाय
या पनवेल प्रीमियर लीगमध्ये आणि पहिल्याच मॅचमध्ये खेळत असताना काय दमदार परफॉर्मन्स दाखवतोय नवमान पटेल यांच्या नेतृत्वाखाली. खरं तर संघ मालक आपण पाहू शकाल साबिर दलवी, त्याचसोबत यासर दाखवे आणि कोच आपण पाहिलं तर तमीम सर आणि मॅनेजर हसनेस दाखवे यांच्या खरं तर संयुक्त विद्यमानाने आणि ज्या संघटनेनं हे तयार झालेला संघ एक नवोदित संघ आपल्याला पाहायला मिळतो पनवेल प्रीमियर लीगमध्ये. आणि खरं तर हे पनवेल प्रीमियर लीगचं उद्दिष्ट आहे नवोदित खेळाडू असेत, नवीन संघ मालक असेत, त्या नवीन नवीन गोष्टी खरं तर पनवेल प्रीमियर लीगमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान अर्जुनजी भोईर आणि विलासजी पाटील टेंबोडे गावचे आमचे सन्माननीय, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही सहर्ष स्वागत आहे. 12 बॉल शिल्लक, 37 धावेची गरज, अजून 18.50 सरासरी गाठाची. दोन महत्वाचे घटक मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला 12 टीमकडनं तयार आहेत बॅटिंगसाठी. खास करून लोकेश भगत आणि नौमानची जी चांगली साथ आहे मित्र म्हणेल, जीवनदान जरूर मिळालं गेलंय, परंतु ती साथ नॉन स्ट्रायकर एंडला एक भागीदारी रचण्यासाठी कोणीतरी उभं असणं फार गरजेचं आहे. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला तुम्हाला नौमान पटेल पाहायला मिळेल आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती समीर ठाकूर. मुरबी गावचा हा सितारा पहिल्याच बॉलवरती अपील आहे. विश्वास कमी होता, उत्साह जास्त होता या बॉल करिता आणि लेग बाईकच्या माध्यमातून ही सिंगल पूर्ण झाली आहे. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जरूर थोडासा पुढे सरकताना पाहायला मिळेल, परंतु ज्या धावा आता उरल्या गेल्यात ना त्यासाठी कॅल्क्युलेशन करावं लागेल. 11 बॉल 36 धावा उरल्यात. जर आपला ग्रामीणचा आपण विचार केला तर फक्त 6 षटकार, जास्त काही नाही. त्यासाठी तुमच्याकडे 11 बॉल आहेत आणि क्षमता आणि कुवत खरं तर मैदानाच्या आतमध्ये असणारे 2 फलंदाजामध्ये आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक खरं तर लोकेश भगतनं मागच्या ओव्हरमध्ये दाखवलेत. 4 आत्तापर्यंत षटकार त्याने ठोकलेत. आता जास्त काही नाही, फक्त 6 षटकार हवेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे पुन्हा एकदा फटका उचललाय. क्षेत्ररक्षक तिथे जातोय, कलेक्ट करेल तोपर्यंत पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. सुंदर असा षटकार. आणि याही सामन्यामध्ये प्रेक्षकांना धावा चेस करत असताना अजून एक अर्धशतकी साजरी करणारा खेळाडू पाहायला मिळेल की काय. या उंबरठ्यावरती खरं तर लोकेश भगत सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. 8 बॉल 35. मिस्टामिंग आहे, स्वतः गोलंदाज आलाय, परंतु तिकडनं कव्हर करणं क्षेत्ररक्षक आला आणि चांगला झेल टिपलाय. त्याने सांगितलं इट्स माय कॅच आणि सुंदर झेल टिपला गेलाय. बहुमूल्य विकेट, मोलाची विकेट होती या मॅचची, ज्यानं 35 धावांचं योगदान दिलंय. तो लोकेश भगतला इथे मात्र परतवलं जातं. जे आपण पाहायला गेलं लहू, जर लोकेश एक चांगली फलंदाजी इथे करत होता, जर लोकेश टिकला असता तर नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला ही आतुरता राहिली असती या मॅचची आणि एक हाय व्होल्टेज सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला असता. नवीन फलंदाज जातोय. फलंदाजीसाठी आयशा स्पोर्ट्स बारापाडे या संघाकडनं अजूनही 9 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. क्रिकेट म्हटलं जातं अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकणार नाही कोण जिंकणार कोण हरणार. निलेश जातोय फलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडवर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय समीर. इथे बॅटची काढा होती की काय, पंचांचा इशारा येतोय, पंचांचा बोर्ड जात हवेत आणि अजून एका विकेटचं पतन. बॅक टू द पवेलियन. अगदी भोपळा येणं फोडता निलेश. थँक्यू सो मच. सलग 2 बॉलवरती 2 हादरे देतोय समीर ठाकूर. मुरबीचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय इन ॲक्शनमध्ये चांगली गोलंदाजी
निलेश भोईर मॅनफॉर्म भातानं खरं तर बॅटिंगसाठी पाठवलं होतं, भोपलाही न पडता तंबूमध्ये परतलाय. चला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे, जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. भरपूर उशीर होतोय, अगदी फलंदाज आलाय डगआउटकडे तरी सुद्धा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत नाहीये. या गोष्टीकडे जरा लक्ष केंद्रित करायचं आहे. नवीन फलंदाज सिद्धेश गावंड. सिद्धेश गावंड खरं तर बारापाडा टीमकडनं हा बिलॉंग करणारा खेळाडू आता इन ॲक्शन मध्ये. आता फार मोठी जबाबदारी आहे. चेंडू इथनं शिल्लक आहे तर आपण पाहिलं तर 8 आणि गरज आहे ती म्हणजे 30 धावेची. 8 बॉल 30 समीकरण आता भरपूर लांबच लांब चाललंय. ज्या लक्ष्याचा पाठलाग करायचा तर तो स्टार्ट मिळाला होता त्याच्यावरती कंट्रोल ठेवलं नाहीये, कारण का प्रत्येक बॉलवरती षटकार ठोकण्याच्या नादामध्ये इथे विकेट ऑन हॅट्रिकची संधी खोदून काढला. कॅची नामी संधी आहे आणि हॅट्रिक संपन्न होईल का? यस, इथे मात्र या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक संपन्न करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे समीर ठाकूर. अभिनंदन समीर. पनवेल प्रीमियर लीग सीझन 4 मधील दुसरा खेळाडू ज्यानं विकेट हॅट्रिक संपादन केली. सन्मान्य मान्यवर बिलाजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. त्यासोबत सन्मान्य अर्जुनजी भोईर साहेब टेंबोडे गावचे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ओटोकॉम बॉक्स. खरं तर समीरचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. गोलंदाजी करत असताना बॉलवरती बोट फिरवणं, स्विंग करण्याची जी कला आहे त्याच्यामध्ये खरं तर या संपूर्ण फलंदाजांना इथे मात्र त्यानं बांधून ठेवलं गेलंय आणि तिथे विकेटवरती विकेट मिळताना पाहायला मिळतं. करण घनसोलकर मॅनफॉर्म अंबिवली स्ट्रायकर एंडला. स्टारकास्ट खेळाडू आहे. पहिल्याच बॉलला खेळत असताना इथे मात्र झेल ड्रॉप आहे. पेक्षा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, उलट्या दिशेनं कव्हरकडनं खेळाडू मागच्या दिशेला गेला आणि हा साधा सोपा झेल नव्हता, परंतु प्रयत्न चांगला राहिला. चौथ्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. धाव फलकावरती 64, 6 बॉल शिल्लक आणि 28 धावेची गरज. थँक्यू सो मच. आता 6 बॉल 28ची गरज. कॅप्टन नॉक आता नवमान पटेलला इथे सादर करावा लागेल. संघ मालकाने ठेवलेला विश्वास तो त्याला इथे मात्र या मॅच मध्ये सादर करून दाखवावा लागेल. का मला संघ नायक म्हणून इथे निवडले गेले त्याची प्रचिती खरं तर त्याला इथे द्यावी लागेल, कारण का पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाजावरती ठेवला विश्वास आणि तो कुठेतरी डगमगला गेलाय. त्या कारणास्तव धावा जास्त प्रमाणात बनल्या आणि इथे विकेटवरती विकेट पडल्यात. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 28ची गरज आणि गोलंदाजीला आलाय आता नवीन गोलंदाज 5व्या षटकामध्ये करण पाटील मॅनफॉर्म टेंबोडे गावचा स्टारकास्ट खेळाडू. 5व्या षटकामध्ये 6 बॉल 28ची गरज. पहिला बॉल नवमांसाठी. इथे मात्र 2 खेळाडू, इथे विकेटचं पतन. मॅच आता फसत चालली आहे. जबरदस्त झेल टिपला चिनू पाटीलनं. अगदी बॅकअप द बॉलर सेफ झोन होता, परंतु लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन अगदीच जवळ होते आणि लॉंग ऑफ वरनं चिनूनं दौड लावली गेली. चांगला झेल टिपला गेला आणि या मॅचची हवा पूर्णपणे बदलून टाकली. 5 बॉल शिल्लक 28ची गरज. चला जास्त वेळ दौडू नका, कारण आपल्याला टोटल 7 मॅचेस खेळवायचे आहेत. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. त्वरितच बॅट्समॅन आपण सेंड करायचा आहे. यानंतर होणारे सामने विनर्स वर्सेस विनर्स, लुझर्स वर्सेस लुझर्स असे होणारे सामने आहेत लीग स्टेजचे. नवीन बॅट्समॅन आपण पाहतोय शारिक दळवी.
आयशर स्पोर्ट्स बारापाडा या संघाकडनं फलंदाजीसाठी जातोय. सामना थोडासा फसताना आपण पाहतोय. 5 चेंडू आहेत, 28 धावांची गरज आहे. कौतुक करावं लागेल करणचं, आणि त्याआधी ज्यांनी षटक टाकलं त्या गोलंदाजाचं, त्यांनी अतिशय उत्तम असं षटक फेकलं. तिथे एक टर्निंग पॉईंट म्हणावा लागेल तो मॅचचा. 5 बॉल 28ची गरज असताना हा परफ्यूम डिलिव्हरी टाकलाय करणनं. काय कमालीचा बॉल होता. जर या बॉलवरती चांगला फटका आला असता तर या मॅचमध्ये ईड होण्याची संधी होती मी तर म्हणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि बारापाडा टीमचा हा खेळाडू आहे शारिक दलवी. उत्तम दर्जाचा क्वालिटीचा फलंदाज आहे. बारापाडा टीमकडनं आपल्या ग्रामीण टीममध्ये खेळत असताना, गावच्या टीममध्ये खेळत असताना चांगलं प्रदर्शन नेहमीच राहिले. परंतु इथे प्रेशर आहे. 4 बॉल शिल्लक आणि 28ची अजून गरज आहे. एखाद खराब बॉल आणि त्याच्यावरती षटकार लागला तर मॅच बनेल. मॅच बनवण्याचा प्रयत्न आहे, परंतु काय गोलंदाजीचा क्लास इथे मात्र करणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हाही हरफनमौला खेळाडू आहे, टेंबोडे टीमकडनं बिलॉंग करतोय आणि आज या मॅचमध्ये काय कार्य करतोय. पहिले 3 बॉल काय सुरेखरित्या हाताळलेत. नौमानची बहुमूल्य विकेट पहिल्या बॉलवरती मिळवली. तदनंतर शारिक दलवीला 2 बॉल डॉट काढलेत. सामन्याचा रंग बदलला आता. पुढचा बॉल इनसाइड आउट, चांगला फटका स्टेप आउट करून खेळलेला, डीप पॉइंटच्या पलीकडे चौकार आलाय. परंतु हे चौकार येता येता फार उशीर होतोय निनाद सर. कारण का हे चौकार आधीच्या ओव्हरमध्ये लागले असते ना तर डेफिनेटली या ओव्हरमध्ये मॅच बनली असती. कदाचित बॅटिंग ऑर्डरमध्ये कुठेतरी गडबड झाली की काय, याही गोष्टीकडे नेक्स्ट मॅचमध्ये बारापाडा टीमला लक्ष केंद्रित करावं लागेल. पुढचा बॉल इथे अपील आहे, परंतु रनआउटची पण संधी होती. 1 धाव पूर्ण होताना पाहायला मिळेल. सामन्यात मजा नाही आहे. सिंगल डबलला इथे प्राधान्य दिलं जात आहे. कारण का तर पुढच्या मॅचमध्ये हा आत्मविश्वास, सेकंड मॅचमध्ये बॅटिंग करण्यासाठी जेव्हा आपण उतरू तेव्हा कुठेतरी आत्मविश्वास मिळायला हवा. कारण का सामना हा परास होईल याची शंका नाही आहे, परंतु पुढच्या मॅचमध्ये लीग स्टेजमध्ये आपल्याला आपलं अस्तित्व कसं टिकेल याकडे लक्ष केंद्रित करावं. शेवटचा बॉल आहे. मॅच समाप्त होते. षटकार आलाय. षटकार हा करण घनसोलकरच्या बॅटमध्ये आलाय. शेवट थोडासा गोड आपण जरूर म्हणू शकतो, परंतु या षटकाराने विजय संपन्न होत नाहीये. अखेरकार या मॅचमध्ये विजय संपन्न झाला तो स्मायरा स्पोर्ट जय हनुमान टेंबोडे उले मुरबी टीमनं अगदी सहज विजय मिळवला. अगदी 16 धावेनं हा सामना जिंकला. अभिनंदन आहे. आणि पुढील